हाय एव्हरीवन. महा TET 2021 इम्पॉर्टंट वन लाइनर्स आहे. सब्जेक्ट आहे जॉग्रफी. मिस नका करू व्हिडिओला, कारण खूप इम्पॉर्टंट आहे पेपर 2साठी पण आणि पेपर 1साठी पण. कारण जॉग्रफीशी रिलेटेड प्रश्न येतातच, पेपर 1मध्ये पण येतात आणि पेपर 2मध्ये तर SSTमध्ये येणारच आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. क्लास 7चे जितके पण इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे ते मी कवर केलेले आहे, तर नक्की बघा. The Earth's turning around itself or its own axis is called rotation of the earth. जे अर्थ स्वतःभोवती फिरतो त्याला काय म्हटलं जाते, तर त्याला रोटेशन ऑफ दी अर्थ म्हटलं जाते. इट टेक 24 hours टू रोटेट अराउंड इटसेल्फ. आणि किती वेळ लागतो स्वतःभोवती फिरायसाठी, तर 24 तास लागत असतात. अर्थ रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. बघा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की अर्थ कुठल्या साईडने रोटेट करते. अर्थ स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरत असताना ते कुठल्या साईडने फिरत असतो, वेस्ट टू ईस्ट डायरेक्शनमध्ये फिरत असते. The location of the sunrise and sunset on the horizon keeps on changing. जे सनसेट आणि सनराईज यांचे जे लोकेशन्स आहे हॉरिझॉनवर, ते काय होत राहते, चेंज होत राहतात. The moon also has axial and orbital motions. The moon, while rotating around itself, revolves around the earth. The earth revolves around the sun. तर बघा की जेव्हा मून हॅज ॲक्सेल आणि ऑर्बिटल दोन्ही मोशन्स आहे, पण इथे काय होत असते, जेव्हा मून वाईल रोटेटिंग अराउंड इटसेल्फ, जेव्हा स्वतःभोवती मून फिरत असते तेव्हा ते अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व होते. तर इट रिव्हॉल्व्स अराउंड दी अर्थ अँड दी अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड दी सन. आणि जेव्हा अर्थ स्वतःभोवती फिरत असते तेव्हा ते कुठलं रिव्होल्युशन, सनच्या भोवती रिव्होल्युशन करत असते, मीन्स सनच्या भोवती फिरत असते. आणि मूनला एका रिव्होल्युशनसाठी किती दिवस लागतात, तर 27.3 डेज लागतात. लक्षात ठेवा, 27.3 डेज फॉर वन रिव्होल्युशन. ओके, कोणाला, मूनला. When the moon in its orbit is nearest to the earth, it is said to be perigee. आता जेव्हा मून स्वतःच्या ऑर्बिटमध्ये खूप जवळ असते, अर्थच्या खूप जवळ असते, तेव्हा त्याला पेरिजी पोझिशन म्हणतात. आणि खूप दूर असते तेव्हा त्याला ॲपोजी म्हणत असतात. The sequence of the sun, the earth and the moon on the new moon day is. जे सिक्वेन्स आहे अर्थ, सन आणि मूनचा, ते न्यू मून डेच्या दिवशी कसं असते, तर ते पहिले असते सन, मग मून आणि मग अर्थ. कुठल्या दिवशी, तर न्यू मून डेच्या दिवशी. सिक्वेन्स विचारली जाते, लक्षात ठेवा की सिक्वेन्स ऑफ दी सन, मून अँड अर्थ ऑन दी न्यू मून डे. कुठल्या दिवशी, न्यू मून डेच्या दिवशी काय असते सिक्वेन्स, पहिले सन असते, मग मून असते आणि मग अर्थ असते. मग त्याच जागी सिक्वेन्स ऑफ दी ऑन दी फुल मून डे, सिक्वेन्स फुल मून डेच्या दिवशी, न्यू मून डेच्या दिवशी कसं आहे आणि फुल मून डेच्या दिवशी कसं आहे. आता फुल मून डेच्या दिवशी सन, अर्थ, मून. आता हे बघा, फुल मून डेच्या दिवशी आधी अर्थ राहणार आणि मग मून राहणार, आणि त्याच जागी न्यू मून डेच्या जागी पहिले मून राहणार, नंतर अर्थ राहणार. On some new moon day and full moon day, the sun, the earth and the moon fall in one straight line in the same plane. Eclipses occur on such occasions. आता बघा की ऑन न्यू मून डे किंवा फुल मून डे, प्रत्येक नाही पण असं काही वेळ असतो की जेव्हा काय होत असते की काही न्यू मून डेच्या दिवशी आणि काही फुल मून डेच्या दिवशी काय होत असते की अर्थ, मून आणि सन हे एका स्ट्रेट लाईनमध्ये येतात. आणि जेव्हा हे स्ट्रेट लाईनमध्ये येतात तेव्हा काय होत असते, हे एक्लिप्सेस होतात. एक्लिप्सेसचं मीनिंग काय आहे, ज्याला आपण ग्रहण म्हणत असतो त्याला ते काय असते, इंग्लिशमध्ये एक्लिप्सेस म्हणतात. आता जेव्हा सन, मून आणि अर्थ एकत्र एका स्ट्रेट लाईनमध्ये येत असते तेव्हा काय, ग्रहण लागतात. तर आता बघा, सोलार एक्लिप्स, सन, मून आणि अर्थ, शॅडो ऑफ दी मून फॉल्स ऑन दी अर्थ. आता बघा, सोलार एक्लिप्स म्हणजे काय. आता बघा की सूर्यग्रहण या दिवशी सन, मून आणि अर्थ एका लाईनमध्ये, एका प्लेनमध्ये येत असते. आणि तेव्हा काय होत असते की जे शॅडो ऑफ दी मून फॉल्स ऑन दी अर्थ, तेव्हा काय होत असते की जे शॅडो आहे मूनचा ते कशावर पडत असतो, अर्थवर पडत असतो. आणि जेव्हा टोटल सोलार एक्लिप्स होते, म्हणजे पूर्णपणे सूर्यग्रहण होत असते, तेव्हा सन इज कम्प्लिटली इनविजिबल. आपण बिलकुल सूर्याला बघूच शकत नाही.
टोटल सोलार एक्लिप्स, सन कम्प्लिटली इनविजिबल, ते आपण बघितलेलंच आहे. पार्शल सोलार एक्लिप्स, ऑल दी प्लेसेस वेअर दी शॅडो ऑफ दी मून इज लाईट दी सन डिस्क अपियर्स. आता बघा, पार्शल सोलार एक्लिप्सच्या वेळी काय होत असते, अशा जागा जिथे शॅडो ऑफ दी मून म्हणजे चंद्राचा जे शॅडो आहे ते कमी पडत असतो, लाईट असतो, दी सन डिस्क अपियर्स, तेव्हा काय होत असते, आपण सनचे जे डिस्क असते वर, आपण अगर तुम्ही बघितलं असेल तर डिस्कसारखं दिसत असते, ते डिस्क आपण बघू शकतो, पार्शली कवर्ड. आणि ते काय असते, पार्शली कवर्ड असते. and this condition is also known as partial solar eclipse. त्याला काय म्हटलं जाते, पार्शल सोलार एक्लिप्स म्हटलं जाते. आता बघा की जेव्हा मून कुठून अर्थच्या आणि सनच्या मधातून पास होत असते तेव्हा आपल्याला पार्शल सोलार एक्लिप्स बघायला मिळते. Lunar eclipse, sun, moon and earth. It occurs when the moon enters the shadow of the earth falls on the moon. आता लुनार एक्लिप्स म्हणजे काय, लुनार एक्लिप्स म्हणजे काय होत असते की, तर लुनार एक्लिप्स म्हणजे काय होत असते, चंद्रग्रहण होत असते. सन, अर्थ आणि मून काय सिक्वेन्स असते, सन, अर्थ आणि मून असा सिक्वेन्स असते. जेव्हा सन, अर्थ आणि मून एकत्र एका प्लेनमध्ये येत असेल तेव्हा लुनार एक्लिप्स होत असतात. इट ऑकर्स वेन दी मून एंटर्स दी शॅडो ऑफ दी अर्थ फॉल्स ऑन दी मून. आणि हे कधी होत असते, जेव्हा मून एंटर करतो आणि वेन मून एंटर्स अँड दी शॅडो, जे शॅडो आहे कशाचा, मूनचा, ते कशावर पडतो, अर्थवर पडत असतो, तेव्हा काय होत असते, शॅडो ऑफ दी अर्थ फॉल्स ऑन दी मून, जेव्हा शॅडो आहे अर्थचा तेव्हा जेव्हा मूनवर पडत असतो तेव्हा आपल्याला लुनार एक्लिप्स बघायला मिळते. टोटल लुनार एक्लिप्स, ऑन अ फुल मून डे समटाइम्स अ मून इज टोटली हिडन. कधी कधी टोटल लुनार एक्लिप्समध्ये कसं असते की जे फुल मून डेच्या दिवशी काय होत असते की आपण बिलकुल चंद्र बघूच शकत नाही, टोटली इनविजिबल असते, विथिन थिक शॅडो ऑफ दी अर्थ. का बरं, कारण अर्थचा शॅडो त्याच्या मूनवर पडत असते त्यामुळे. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज टोटल लुनार एक्लिप्स. त्याला काय म्हटलं जाते, टोटल लुनार एक्लिप्स म्हटलं जाते, जेव्हा चंद्र पूर्णपणे इनविजिबल असते तेव्हा. त्याचप्रकारे टोटल सोलार एक्लिप्स कधी म्हणत असतो, जेव्हा सूर्य आपण बिलकुल बघूच शकत नाही त्याला टोटल सोलार एक्लिप्स आपण म्हणू शकतो. पार्शल लुनार एक्लिप्स, ओनली सम पार्ट ऑफ द मून इज हिडन. फक्त काही पार्ट आहे जे मूनचा, जे काय असते, जे आपण बघू शकत नाही, विथिन थिक शॅडो ऑफ दी अर्थ. आणि जे अर्थचा शॅडो आहे मूनवर पडत असते तेवढाच पार्ट आपण त्या बघू शकत नाही. इट इज कॉल्ड ॲज पार्शल लुनार एक्लिप्स. त्याला काय म्हटलं जाते, पार्शल लुनार एक्लिप्स म्हटलं जाते. टोटल सोलार एक्लिप्स, मॅक्झिमम ड्युरेशन ऑफ टोटल सोलार एक्लिप्स इज 7 मिनिट्स. मॅक्झिमम ड्युरेशन आहे टोटल, जेव्हा टोटल सोलार एक्लिप्स पूर्ण म्हणजे चंद्र पूर्णपणे इनविजिबल असते तेव्हा किती मिनटासाठी होत असते टोटल सोलार एक्लिप्स, तर मॅक्झिमम ड्युरेशन किती आहे, 7 मिनिट्स 20 सेकंड्स. आणि त्याला 440 सेकंड्ससुद्धा आपण म्हणू शकतो. असं विचारलं जाऊ शकते की मॅक्सिमम ड्युरेशन ऑफ टोटल सोलार एक्लिप्स किती आहे, तर किती आहे, 7 मिनिट्स 20 सेकंड्स किंवा आपण 440 सेकंड्स असं म्हणू शकतो. टोटल लुनार एक्लिप्स किती वेळासाठी, 107 मिनटासाठी होत असते. ठीक आहे. टाइड्स, after every 12 hours and 25 minutes a cycle of tide, high tide and low tide gets completed. आता बघा भरती म्हणत असते टाईडला, पण आपण आता इंग्लिशमध्येच बघूया की आफ्टर एव्हरी 12 hours and 25 minutes, प्रत्येक 12 तास आणि 25 मिनिटानंतर अ सायकल ऑफ हाय टाईड अँड लो टाईड गेट्स कम्प्लीटेड. जे सायकल आहे लो टाईड आणि हाय टाईडची ते काय होत असते, कम्प्लीट होत असते. टाइड्स आर डायरेक्टली रिलेटेड टू दी सन, मून अँड दी अर्थ. टाइड्स कशाशी रिलेट करतात, डायरेक्टली इट इज रिलेटेड टू सन, मून अँड दी अर्थ. अँड ग्रॅव्हिटेशनल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स दॅट इंटरॅक्ट्स बिटवीन देम. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स जे त्यांच्यामध्ये ॲक्ट होत असते सन, मून आणि अर्थमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला टाइड्स बघायला मिळत असते. दी पॉवर ऑर फोर्स दॅट दी अर्थ गेट्स ड्यू टू दी रोटेशन इज कॉल्ड ॲज सेंट्रिफ्युगल फोर्स. जे पॉवर आहे किंवा फोर्स आहे कुणाला अर्थला मिळत असते कशामुळे, रोटेशनमुळे, तर त्याला सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणत असतो. लक्षात ठेवा, विचारले जाऊ शकते
की जेव्हा अर्थ रोटेशन करत असते तेव्हा कुठला फोर्स जनरेट होते किंवा कुठला फोर्स मिळत असते, तर त्याला कुठला फोर्स म्हटला जाईल, तर त्याला सेंट्रिफ्युगल फोर्स म्हटल्या जाईल. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर दी ऑकरन्स ऑफ दी टाईड, जे भरती येत असते त्याच्या ते कशामुळे येत असते, कुठले फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे, तर ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ दी मून, दी सन ॲज वेल एज दॅट ऑफ दी अर्थ. जे ग्रॅव्हिटेशनल पुल आहे सन, मून आणि अर्थचा, त्याच्यामुळे काय होत असते, टाईड्स ऑकर होतात. रिव्होल्युशन ऑफ दी अर्थ अराउंड दी सन, जे रिव्होल्युशन आहे अर्थचं अराउंड दी सन त्याच्यामुळे, आणि इनडायरेक्ट रिव्होल्युशन ऑफ दी मून अराउंड दी सन, आणि जे इनडायरेक्ट रिव्होल्युशन आहे मूनचं अराउंड दी सन त्याच्यामुळे काय होत असते, हे फॅक्टर्स काय आहे, रिस्पॉन्सिबल आहे टाईड्ससाठी. आता विचारलं जाऊ शकते की कुठलं फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे, कुठले नाही आहे, तर ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ सन, मून अँड अर्थ आणि रिव्होल्युशन ऑफ अर्थ अँड मून अराउंड दी सन. आपण इनडायरेक्ट रिव्होल्युशन ऑफ मून आहे आणि रिव्होल्युशन ऑफ अर्थ अराउंड दी सन, हे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे टाईड्ससाठी. नेक्स्ट, सेंट्रिफ्युगल फोर्स जनरेट ड्यू टू दी रोटेशन ऑफ दी अर्थ. आता असं विचारले जाऊ शकते की कुठला फोर्स जनरेट होत असते रोटेशन ऑफ दी अर्थमुळे, तर सेंट्रिफ्युगल फोर्स इज जनरेटेड ड्यू टू दी रोटेशन ऑफ दी अर्थ. नेक्स्ट, when there is a high tide at 0 degree meridian, जेव्हा 0 degree मेरिडियनवर हाय टाईड असते तेव्हा 180 degree मेरिडियन ऑल्सो एक्सपिरियन्सेस हाय टाईड. म्हणजे 0 डिग्री आणि 180 डिग्री मेरिडियन, अगर 0 डिग्री मेरिडियनवर लो टाईड असेल तर 180 डिग्रीवर पण लो टाईड असेल. म्हणजे दोन्ही जागी काय असेल, 0 डिग्री आणि 180 डिग्रीवर सेमच हाय टाईड असू शकते किंवा लो टाईड असू शकते. म्हणजे 0 डिग्री मेरिडियनवर अगर हाय टाईड असेल तर तेच 180 डिग्री मेरिडियनवर पण हाय टाईडच असेल. when there is high tide at 0 degree meridian and 180 degree meridian and 90 degree east and 90 degree west meridian occurs, low tide occurs on it. म्हणजे जेव्हा 0 डिग्री मेरिडियन आणि 180 डिग्री मेरिडियनवर हाय टाईड असेल तेव्हा आपण 90 डिग्री ईस्ट आणि 90 डिग्री वेस्ट मेरिडियनवर लो टाईड ऑकर होतात. म्हणजे अपोजिट आहे, लक्षात ठेवा. ईस्ट आणि वेस्टवर जेव्हा 0 डिग्री मेरिडियन आणि 180 डिग्रीवर मेरिडियनवर हाय टाईड असेल तेव्हा 90 डिग्री ईस्ट आणि 90 डिग्री वेस्टवर लो टाईड असेल. ओके. आणि त्याच जागी अगर 0 डिग्री मेरिडियन आणि 180 डिग्री मेरिडियनवर लो टाईड असेल तर 90 डिग्री ईस्ट आणि वेस्ट मेरिडियनवर हाय टाईड असेल. स्प्रिंग टाईड्स ऑन दी न्यू मून डे अँड फुल मून डे. जेव्हा न्यू मून डे आणि फुल मून डेला दी ग्रॅव्हिटेशनल पुल, जे ग्रॅव्हिटेशनल पुल आहे सन मूनची, ते एकाच डायरेक्शन ॲक्ट्स इन दी सेम डायरेक्शन, एकाच डायरेक्शनमध्ये असते, तर त्याच्यामुळे स्प्रिंग टाईड्स ऑकर होतात. दॅट लीड्स टू दी स्प्रिंग टाईड. मीन्स जे डायरेक्शन, जे फोर्स ॲक्ट होत असते ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे कुठल्या डायरेक्शनमध्ये, एकाच डायरेक्शनमध्ये, त्याच्यामुळे स्प्रिंग टाईड्स ऑकर होतात. स्प्रिंग टाईड आर हायर दॅन दी ॲव्हरेज हाय टाईड्स. जे स्प्रिंग टाईड्स आहे ते हायर असतात हाय टाईड्सपेक्षा आणि लोअर दॅन दी ॲव्हरेज लो टाईड्स. आणि लोअर असते कुठल्या टाईड्समुळे, ॲव्हरेज लो टाईड्समुळे. नीप टाईड्स कशाला म्हणतात, फर्स्ट अँड थर्ड क्वार्टर ऑफ ईच मंथ. पहिलं क्वार्टर आणि थर्ड क्वार्टर ऑफ ईच मंथ दी फोर्सेस ऑफ बोथ, जे फोर्सेस कशाचे, सन आणि मूनचे, ऑपरेट इन राईट अँगल्स. कुठल्या डायरेक्शनमध्ये ऑपरेट होतात, राईट अँगलमध्ये ऑपरेट होतात ऑन अर्थ, लीडिंग टू नीप टाईड्स. आणि हे राईट अँगलमध्ये ऑपरेट होत असल्यामुळे काय होत असते, हे नीप टाईड्स ऑकर होतात. दी टाईड्स हेल्प इन मेंटेनिंग दी मँग्रोव्स अँड दी कोस्टल बायोडायव्हर्सिटी. आता जे टाईड्स आहे त्याच्यामुळे मँग्रोव्स आणि कोस्टल बायोडायव्हर्सिटी काय होऊ शकते, काय होते, मेंटेन होत असते. मँग्रोव्सला मराठीमध्ये खारफुटी म्हणत असते. दी टायमिंग्स ऑफ टाईड चेंजेस डेली. आणि जे टायमिंग आहे टाईड्सच्या ते डेली काय होत असते, चेंज होत राहतात. दी टाईम डिफरन्स बिटवीन 2 हाय टाईड्स अँड 2 लो टाईड्स विथिन अ डे इज 12 hours 25 minutes. हाय टाईड आणि लो टाईड, 2 हाय टाईड आणि 2 लो टाईड याच्यामध्ये जे डिफरन्स असते ते किती मिनिटाचा, किती आवर्सचा असते, 12 hours 25 minutesचा डिफरन्स असतो. दी टायमिंग्स ऑफ दी टाईड्स ऑफ एनी पर्टिक्युलर डे आर 50 minutes अहेड ऑफ दी टायमिंग्स ऑफ दी प्रिव्हियस डे. आता जे टायमिंग्स आहे टाईड्सच्या, फॉर एक्झाम्पल की आज 12:25 टाईड आली असेल तर आपण त्याला उद्या 12:25 प्लस 50 minutes केले तर किती वाजणार, की हे 25 minutes
50 मिनिट्स ॲड करावं लागेल आपल्याला, तर 1:15 असं वगैरे टाईड्स येतात. नेक्स्ट डे म्हणजे 50 मिनिट्स आपल्याला काय करावं लागेल, ॲड करावे लागेल. The raised up portion of a wave is called a crest and depressed is called a trough. जे रेस्ट हे बघा की याला क्रेस्ट म्हटलं जाते आणि याला ट्रो म्हटलं जाते. आता बघा आपण ही कन्व्हेक्शनल रेनफॉल बघतच असतो. जेव्हा पण एनर्जी ऑफ दी सन म्हणजे खूप जास्त इव्हॉपरेशन रेट हाय होत असते आणि त्यामुळे काय होत असते, मॉइश्चर कंटेंट जास्त होत असते, तेव्हा आपण क्लाउड्समध्ये तेव्हा काय होत असते, रेनफॉल होत असते. आपण तेव्हा त्याला कन्व्हेक्शनल टाईप ऑफ रेनफॉल म्हणू शकतो. आयसोबार्स आर दी लाईन्स. आता बघा खूप इम्पॉर्टंट विषय आहे आयसोबार्स. ओके, आयसोबार्स आर दी लाईन्स दॅट जॉईन दी प्लेसेस ऑफ इक्वल प्रेशर ऑन दी मॅप इज कॉल्ड ॲज आयसोबार्स. जे लाईन्स जॉईन करतात जिथे प्रेशर इक्वल राहिले, हे मॅपवर जिथं प्रेशर इक्वल आहे त्या लाईन्समुळे जॉईन केलं जाते, त्याला काय म्हटलं जाते, हे आयसोबार्स म्हटलं जाते. त्या लाईन्सला आयसोबार म्हटलं जाते. आणि ते कुठले प्लेसेस जॉईन करतात, जिथे प्रेशर इक्वल असेल त्या प्लेसेसला ते लाईन्स जॉईन करतात. मेजर टाईप ऑफ सॉइल्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचे सॉईल बघायला मिळते. कोरस सॉईल, हिलटॉप्स ऑफ वेस्टर्न पार्ट ऑफ डेक्कन प्लॅट्यू. कोरस सॉईल कुठे पाहायला भेटते, हिल टॉप्समध्ये. कुठे, वेस्टर्न पार्ट ऑफ डेक्कन प्लॅट्यू. रेग्युलर ब्लॅक सॉईल, एरियाज ऑफ मीडियम रेनफॉल. जिथं मीडियम रेनफॉल असेल तिथं आपल्याला रेग्युलर किंवा ब्लॅक सॉईल बघायला मिळते. लॅटराईट सॉईल, वेस्ट पार्ट ऑफ सह्याद्री, कोकण अँड ईस्ट विदर्भमध्ये. ॲल्युव्हियल सॉईल, माउथ ऑफ रिव्हर्स इन दी वेस्टर्न कोस्टल स्ट्रिपवर, और जे रिव्हर्स आहे त्याच्या माउथजवळ आपण बघू शकतो की ॲल्युव्हियल सॉईल पाहू शकतो. येलो ब्राऊन सॉईल, चंद्रपूर अँड वेस्टर्न पार्ट ऑफ भंडारा. लक्षात ठेवा, येलो ब्राऊन सॉईल कुठे मिळत असते, चंद्रपूर आणि वेस्टर्न पार्ट ऑफ भंडारा इथे. दी पोझिशन ऑफ दी रायझिंग सन अपियर्स टू मूव्ह टुवर्ड्स दी साऊथ इन द पिरियड ऑफ फ्रॉम 21 जून टू 22 डिसेंबर. दिस इज कॉल्ड ॲज दक्षिणयान. तर जे पोझिशन आहे, रायझिंग सन अपियर्स टू मूव्ह टुवर्ड्स दी साऊथ, जेव्हा साऊथ साईडला साऊथवर्ड्स जर्नी सुरू होत असते, तर कधी सुरू होत असते, हे 21 जूनपासून 22 डिसेंबरपर्यंत. त्याला दक्षिणायन असं म्हणत असतो आपण. दी पोझिशन ऑफ दी रायझिंग सन अपियर्स टू मूव्ह टुवर्ड्स दी नॉर्थ. आणि जेव्हा नॉर्थ साईडला मूव्ह करत असते, कधी करत असते, 22 डिसेंबर टू 21 जूनपर्यंत. त्याला उत्तरायण म्हणत असतात. लक्षात ठेवा, डेट्स विचारल्या जाते. इथे बघा, इथे डेट काय, 21 जून टू 22 डिसेंबर आणि 22 डिसेंबर टू 21 जून. हे उत्तरायण आहे आणि ते दक्षिणायन. पेरिहेलियन पोझिशन. During its revolution, the Earth's distance from the Sun is at its minimum in the first week of Jan. This is called the perihelion position of the Earth. During the revolution of Earth, जेव्हा रिव्होल्युशन ऑफ दी अर्थ होत असते, जेव्हा अर्थ रिव्हॉल्व करत असते अराउंड दी सन, तेव्हा काय होत असते, डिस्टन्स फ्रॉम दी सन इज ॲट मिनिमम इन दी फर्स्ट वीक. जे डिस्टन्स आहे अर्थचं सनपासून ते खूप कमी असते, सर्वात कमी असते, म्हणजे मिनिमम डिस्टन्स असते. कुठे, फर्स्ट वीक ऑफ जानेवारीमध्ये. आणि त्याला कुठलं पोझिशन म्हटलं जाते, पेरिहिलियन पोझिशन म्हटल्या जाते. ॲपिहिलियन पोझिशन. ड्युरिंग दी रिव्होल्युशन ऑफ अर्थ्स डिस्टन्स फ्रॉम दी सन इज ॲट दी मॅक्सिमम. जेव्हा अर्थ आणि सनचं डिफरन्स खूप जास्त, ते सर्वात जास्त असते फर्स्ट वीक ऑफ जुलैमध्ये. कुठल्या वीकमध्ये, फर्स्ट वीक ऑफ जुलैमध्ये. असं विचारलं जाऊ शकते की सर्वात कमी डिस्टन्स कुठल्या वीकमध्ये असते, तर दॅट इज फर्स्ट वीक ऑफ जॅन. आणि सर्वात जास्त तर फर्स्ट वीक ऑफ जुलैमध्ये. तर त्याला ॲपिहिलियन पोझिशन असं म्हटलं जाते. इक्विनॉक्स. ॲज दी अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड दी सन, the equator receives perpendicular rays on 2 days in the year. इक्विनॉक्स कशाला म्हटलं जाते, जेव्हा अर्थ रिसीव्ह करते परपेंडिक्युलर, जेव्हा सनरेज परपेंडिक्युलर पडतात अर्थवर, तेव्हा वर्षातून 2दा. तर ते कुठले दिवस आहे, त्याला इक्विनॉक्स म्हणतात. आणि ते कुठल्या दिवशी होत असते, तर ते आहे 21 मार्च आणि 23 डिसेंबर.
तर असं विचारलं जाऊ शकते की इक्विनॉक्स कुठल्या दिवशी ऑकर होतात, तर आपण म्हणून सांगू शकतो की 2 दिवस कुठले आहे ते 21 मार्च आणि 23 सप्टेंबरला. अँड ऑन इक्विनॉक्स एव्हरीवेअर ऑन दी अर्थ नाईट टाईम अँड डे टाईम आर इक्वल. जेव्हा इक्विनॉक्स म्हणजे 23 डिसेंबर आणि 21 मार्च तेव्हा म्हणजे कुठे हे प्रत्येक जागी काय होत असते की डे टाईम आणि नाईट टाईम प्रत्येक जागी काय असते, इक्वल असते. ऑन इक्विनॉक्स दी सर्कल ऑफ इल्युमिनेशन coincides with the great circle defined by the two opposite meridians. इक्विनॉक्स अँड सीझन्स इन दी नॉर्थन हेमिस्फियर. इक्विनॉक्स आणि सीझन्स कुठल्या हेमिस्फियरमध्ये, नॉर्थन हेमिस्फियरमध्ये. दी फॉलोइंग कंडिशन्स रिलेटेड टू दी इक्विनॉक्स अँड द सीझन प्रिवेल. आता बघा काय इक्विनॉक्स आणि सीझनमुळे काय काय चेंजेस आपल्याला हे सर्व बघायला मिळते. स्प्रिंग अँड वर्नल इक्विनॉक्स 21 मार्चला स्प्रिंग आणि वर्नल इक्विनॉक्स कधी होत असते, 21 मार्चला होत असते. आणि स्प्रिंग कधी होत असते, 21 मार्च टू 21 जून, याला आपण स्प्रिंग म्हणू शकतो. ऑटोमनल इक्विनॉक्स दॅट इज फ्रॉम 23 सप्टेंबर. ठीक आहे, ऑन 23 सप्टेंबर. ऑटोमनल इक्विनॉक्स कधी होत असते तर 23 सप्टेंबरला. आणि ऑटम कधीपासून सुरू होते तर 23 सप्टेंबर टू 22 डिसेंबर. 21 जून इज द लॉंगेस्ट डे इन दी नॉर्थन हेमिस्फियर. 21 जे जून आहे ते लॉंगेस्ट डे आहे नॉर्थन हेमिस्फियरमध्ये. दी सेम इज दी शॉर्टेस्ट डे इन दी सदर्न हेमिस्फियर. आणि बघा नॉर्थन हेमिस्फियरमध्ये खूप मोठा दिवस तर सदर्न हेमिस्फियरमध्ये खूप छोटा दिवस. कुठे कधी तर 21 जूनला. 22 डिसेंबर इज दी लॉंगेस्ट डे अँड शॉर्टेस्ट नाईट इन दी सदर्न हेमिस्फियर. आणि त्याच जागी लॉंगेस्ट डे 22 डिसेंबरला इंडियामध्ये खूप शॉर्ट म्हणजे आपण नॉर्थन हेमिस्फियरमध्ये आहोत त्यामुळे आपल्याकडे शॉर्टेस्ट डे असते. पण सदर्न हेमिस्फियरमध्ये 22 डिसेंबर लॉंगेस्ट डे असते आणि शॉर्टेस्ट नाईट असते. दी सेम इन दी शॉर्टेस्ट डे अँड लॉंगेस्ट नाईट इन दी नॉर्थन हेमिस्फियर. ॲट दी नॉर्थ पोल दी सन इज विजिबल इन दी स्काय फ्रॉम 22 मार्च टू 23 सप्टेंबर. नॉर्थ पोलवर काय होत असते, जे सन विजिबल असते कधीपर्यंत 22 मार्चपासून 23 सप्टेंबरपर्यंत. आपण म्हणून म्हणत असतो की नॉर्थ पोल आणि साऊथ पोल इथे 6 महिन्यासाठी दिवस आणि 6 महिन्यासाठी रात्र असते. तर ते कधी आहे तर नॉर्थ पोलमध्ये 22 मार्च टू 23 सप्टेंबर सन विजिबल असते. आणि त्या जागी 22 मार्च टू 23 सप्टेंबर काय होत असते, जे साऊथ पोल आहे तिथे अंधार असतो म्हणजे तिथं रात्र असते. इन दी अंटार्क्टिक रिजन बर्ड्स लाईक पेंग्विन्स, फिश, सील अँड ॲनिमल्स लाईक वल्रुसेस आर फाउंड. चला इथे मी क्लास 7चे जितके पण इम्पॉर्टंट पॉईंट्स होते जॉग्रफीचे ते मी टोटली कवर केलेले आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा.